आज आहे महाशिवरात्री आणि नवीन ड्रेसचं मी आज उद्घाटन केलेलं आहे. ते ड्रेस तर घेतलेला बरेच दिवस झालेला आहे, परंतु मी काही वेअरच केलेला नव्हता. तर आज म्हणलं महाशिवरात्री आहे तर याचंच उद्घाटन करावे, कारण की माझ्याकडे पांढरी साडीही नव्हती आणि मला आज पांढराच कलर घालायचा होता. तर ह्या ड्रेसमध्ये जास्त पांढरा कलर असल्यामुळे म्हणलं वेअर करावा आणि इथं केलेला आहे. तर खूप छानही मला वाटलं आहे. तर इथं आमच्या घराच्या शेजारीच महादेवाचे मंदिर आहे. तसे तर आमच्या गावामध्ये भरपूर अशी मंदिर आहेत महादेवाची, 3-4 तरी मंदिर आहेत मोठी. आणि त्याच्यामध्येही खूप मोठा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. तर आता हे आमच्या घराशेजारचंच मंदिर आहे. इथंही आम्ही सर्वजण असं पाया वगैरे पडतो. आता इथंही मी आलेले आहे पाया पडण्यासाठी. पूजा वगैरे केलेली आहे आणि खूप छान वाटतं, मनाला एकदम प्रसन्न वाटतं. कधीही आपल्या मनात निगेटिव्ह जर विचार आले तर देवापाशी बसून असं थोड्या वेळ जरी पूजा वगैरे केली तर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. मनातील सर्व विचार वगैरे दूर होतात. तर हा माझा नेहमीचाच सवय आहे. तर आज तर महाशिवरात्रीच आहे, तर म्हणलं चला महाशिवरात्रीची जाऊन येऊया. तर इथं मी छान अशी पूजा केलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्याही मंदिरात मी गेलेले आहे. आमच्या घराशेजारीच अशी 2 मंदिरं आहेत आणि गावामध्येही 3-4 मंदिरं आहेत. इथे महादेवाचीच नगरी असल्यामुळे बरेच जण लोक असे उपवासही धरतात. इथे महाशिवरात्रीचा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. गावातील आमच्या अशा आजूबाजूची मुलेही, खूप लहान लहान मुलेही मंदिरामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करतात आणि खूपच उत्सव साजरा केला जातो. तर खूप छान वाटतं आजच्या दिवशी. आणि मला मीही आता सर्वांनी आम्ही घरात उपासच धरलेले आहेत. आज काही कुणाचं जेवण वगैरे बनवायचं नव्हतं, तर छान अशी पूजा करून घेतलेली आहे आणि मनाला खूप एकदम समाधान वाटलेलं आहे. त्यानंतर मला दुसऱ्याही मंदिरात जायचं आहे आणि बऱ्याच दिवस झाले व्हिडिओ काही अपलोडच केलेले नाहीत, आलेलेच नाहीत व्हिडिओ. तर म्हणलं चला आज थोडंच तुमच्याबरोबर शेअर करावं. तर इथे मी आता आलेले आहे दुसऱ्या मंदिरामध्ये. तर इथं छान अशी पूजा झाल्यानंतर फराळ बनवलेला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.